समोर येते अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा। मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतनं अधिकाऱ्यांना हे आदेश दिलेले आहेत। एनडीआरएफच्या नियमांप्रमाणेच मदत करा असे आदेश या अवकाळी पावसानं फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अन्नधान्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यावर हे महत्त्वाचे आदेश दिले आहेत। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा असे आदेशच मंत्रिमंडळ बैठकीतनं अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेत। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, आणखी कोणकोणते महत्त्वाचे आदेश देण्यात आले? प्रामुख्याने अवकाळी पावसाचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये काही महाराष्ट्रामध्ये झाला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागांचं नुकसान झालेलं आहे। अशा परिस्थितीत आता जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांनी राज्य मंत्रिमंडळातल्या महसूल आणि प्रशासन विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करण्याचे आदेश दिलेले आहेत। यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात फळबागा ज्या आहेत त्याचं झालेलं नुकसान, त्यानंतरनं मोठ्या प्रमाणामध्ये जे पिकांचं नुकसान झालेलं आहे अशांना आर्थिक मदत करण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। पुढच्या काही दिवसात तात्काळ पंचनामे करून जी मदत करावी अशा स्वरूपाचे आदेश देखील दिले गेलेले आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे आणि त्यात अवकाळी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी हे महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेक फळांचं, आंबा, केळी, कलिंगड अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात अशा फळपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अक्षरशः हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी हे महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत मंत्रिमंडळ बैठकीनंतर।